नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आहे 9 एप्रिल 2026. तर 9 एप्रिल 2026 या दिवसातील जेवढे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न बनतील बघा, तर ते सर्व प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर करून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. काही महत्त्वाची माहिती देखील या ठिकाणी कव्हर केली जाणार, ती आपल्याला वहीमध्ये नोट डाऊन करायची आहे, जे माहिती आपल्याला परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते. आजचा आपला भाग असणार आहे 503वा. या भागामध्ये आपण 9 एप्रिल 2026 या दिवसातील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. व्हिडिओ आवडत असेल तर आपल्याला लाईक करायचं आहे आणि चॅनल आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. प्रश्न सर्व महत्त्वाचे असणार आहेत. गेल्या भागामध्ये आपण एक प्रश्न तुमच्यासाठी ठेवला होता, ज्याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं होतं. प्रश्न असा होता, 5वा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार हा कोणास जाहीर झालेला आहे? त्याचं उत्तर आहे बघा, कैलास सत्यार्थी. कैलास सत्यार्थी यांना 5वा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार हा जाहीर झालेला आहे, लक्षात ठेवायचा आहे. हा झाला कालच्या भागाचा प्रश्न. आता घेऊया आजच्या भागातील महत्त्वाचे प्रश्न. भारताची पहिली चालकरहित पॉड टॅक्सी प्रणाली कोठे सुरू झालेली आहे? तर भारताची पहिली चालकरहित पॉड टॅक्सी जर आपण पाहिली तर ती बघा मुंबई या ठिकाणी, कोठे? मुंबई या ठिकाणी सुरू झालेली आहे भारताची पहिली चालकरहित पॉड टॅक्सी. थोडीशी माहिती पाहूया. प्रणाली, भारताची पहिली चालकरहित पॉड टॅक्सी प्रणाली सुरू झालेली आहे, शहर आहे मुंबईमध्ये. कोठून कोठे? तर बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स. बांद्रा ते कुर्ला कॉम्प्लेक्स या ठिकाणी बघा सुरू झालेले आहे. भूमिपूजन जर आपण पाहिलं तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पहिला टप्पा 3.36 किलोमीटर बांद्रा ते कुर्ला या दरम्यान असणार आहे. एकूण मार्ग असणार आहे 8.85 किमी. किती? 8.85 किमी एवढा मार्ग असून पहिला टप्पा हा 3.36 किमीचा असणार आहे बांद्रा ते कुर्ला या दरम्यान. स्टेशन किती असणार आहे? तर स्टेशन जर आपण पाहिले तर 22 स्टेशन असणार आहेत. यामध्ये प्रत्येक पॉड 6 प्रवासी क्षमता. कमाल वेग जर आपण पाहिलं तर 40 किमी प्रति तास एवढा त्याचा कमाल वेग असणार आहे. पहिला टप्पा 10 महिन्यात पूर्ण होईल. मॉडेल काय असणार आहे? तर PPP, काय? पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप म्हणजेच PPP मॉडेल असणार आहे. विकासकर्ता कोण असणार आहे? तर मुंबई मेट्रोपॉलिटन रेगन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी MMRDA हे याचे विकासकर्ता असणार आहेत. प्रश्न क्रमांक 2, भारतीय लष्कराने ऑपरेशन हिमसेतू हे कोणत्या ठिकाणी राबवलेले आहे? ज्याचं उत्तर आहे पर्याय क, सिक्कीम. उत्तर सिक्कीम भागामध्ये बघा भारतीय लष्कराने ऑपरेशन हिमसेतू हे राबवलेले आहे. त्या ठिकाणी बघा भूस्खलन आणि गारा बर्फ वगैरे पडलेला आहे बघा, आणि त्यासाठी बघा ऑपरेशन हिमसेतू हे भारतीय लष्कराने राबवलेले. कोठे? तर सिक्कीम. त्या ठिकाणी जे काही पर्यटक अडकले आहेत बघा, पर्यटक, तर त्या पर्यटकांना त्या अडकलेल्या जे काही खराब हवामान आणि भूस्खलनमुळे रस्ता जो काही पूर्णपणे बंद झाला बघा, तर यातून त्या ठिकाणी अडकलेल्या पर्यटकांना वाचवण्यासाठी भारतीय लष्कराने ऑपरेशन हिमसेतू हे उत्तर सिक्कीम लाचेन ते चुंगथांग दरम्यान बघा राबवलेलं आहे. कुठे? तर उत्तर सिक्कीम. ठिकाण जर आपण पाहिलं तर लाचेन ते चुंगथांग या दरम्यान हे राबवलेले आहे. उद्देश काय आहे? तर खराब हवामान आणि भूस्खलनमुळे रस्ता पूर्णपणे बंद झाला आणि यातून पर्यटकांना वाचवण्यासाठी. यामध्ये 1300 पेक्षा अधिक पर्यटक आणि स्थानिक लोक हे अडकलेले असून सहभाग हा ईस्टर्न कमांड अंतर्गत लष्कर आणि बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन BRO यांचा सहभाग असणार आहे. कार्य काय? बर्फ काढणे, पर्यायी मार्ग उघडणे आणि पादचारी पूल बांधणे हा यांचा हा कार्य असणार आहे. राबवले कोणी? तर भारतीय लष्कराने राबवले. नाव काय आहे? ऑपरेशन हिमसेतू विचारलं जाऊ शकतं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, आशाताई भोसले यांचे नुकतंच निधन झाले असून त्यांना कोणता पुरस्कार हा मिळालेला नाही? तर आशाताई भोसले यांचं नुकतंच निधन झालं बघा, तर त्यांना लता मंगेशकर पुरस्कार 2021, लता मंगेशकर पुरस्कार 2021 हा त्यांना पुरस्कार प्राप्त नाही, तो त्यांना मिळालेला नाही, लक्षात ठेवायचा आहे. त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार 2000 साली प्राप्त आहे. पद्मविभूषण पुरस्कार 2008 साली प्राप्त आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2021 साली त्यांना प्राप्त आहे. हे तिन्ही पुरस्कार त्यांना प्राप्त असून हा चौथा जो काही पुरस्कार आहे लता मंगेशकर पुरस्कार 2021, तर हा त्यांना प्राप्त नाही, लक्षात ठेवायचा आहे. थोडीशी माहिती पाहूया. नाव आहे आशालता दीनानाथ मंगेशकर. जन्म आहे 8 सप्टेंबर 1933, गोवर, सांगली संस्थान. मृत्यू जर आपण पाहिलं तर 12 एप्रिल 2026.
महाराष्ट्राच्या 2 महत्त्वाच्या गायिका, एक होत्या बघा लता मंगेशकर, त्यांचं देखील निधन झालं. त्यांची तारीख जर आपल्याला माहिती असेल तर कमेंट करून सांगायचं आहे. आणि दुसऱ्या आहेत बघा आशाताई भोसले. आशाताई भोसले यांचं देखील निधन झालेलं आहे. केव्हा तर 12 एप्रिल 2026ला त्यांचं निधन झाले असून 2 महत्त्वाच्या ज्या काही गायिका आहेत बघा, एक गाणं कोकिळा आणि आपल्या दुसऱ्या आशाताई, तर त्यांचं देखील आता निधन झालेलं आहे. आणि 2 महत्त्वाच्या गायिका या ठिकाणी आपल्या सोबत नसून त्यांना एक महत्त्वाचे 3 पुरस्कार प्राप्त आहेत. पद्मविभूषण पुरस्कार, महाराष्ट्र भूषण पुरस्कार आणि दादासाहेब फाळके पुरस्कार. 4था पुरस्कार आहे तो त्यांना प्राप्त नाही. 2021 साली तो प्राप्त नाही. त्याची तारीखही वेगळी आहे, लक्षात ठेवायचं आहे. वडील दीनानाथ मंगेशकर प्रसिद्ध गायक आणि अभिनेते. मोठी बहीण लता मंगेशकर ज्यांना भारतरत्न पुरस्कार प्राप्त आहे, त्यांचं देखील निधन झालं आहे. 1943 पासून गायनाची सुरुवात. 20,000 पेक्षा अधिक गाणी त्यांनी गायलेली आहेत. त्यामध्ये हिंदी, मराठी, बंगाली, तमिळ, इंग्रजी इत्यादींचा समावेश असणार आहे. 2013 मध्ये त्यांनी पदार्पण केले माई या चित्रपटातून. कशातून तर माई या चित्रपटातून अभिनेत्री म्हणून त्यांनी पदार्पण केलेलं 2013 मध्ये. त्यांच्या कारकिर्दीमध्ये 1200हून अधिक गाणी रेकॉर्ड केली आहेत. 1943 माझा बाळ या मराठी चित्रपटासाठी चला चला नवबाळ हे आपले पहिले चित्रपट गीत हे गायले होते. 2 ग्रॅमी नॉमिनेशन देखील प्राप्त आहेत. पुरस्कार जर आपण पाहिले तर 2000 साली दादासाहेब फाळके पुरस्कार, 2008 साली पद्मविभूषण पुरस्कार, 2018 साली बंगविभूषण पुरस्कार, 2021 साली महाराष्ट्र भूषण पुरस्कार आणि लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार हा कोणत्या वर्षी त्यांना प्राप्त आहे, जर माहिती असेल तर उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. त्यानंतर 18 वेळा सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार देखील त्यांना प्राप्त आहे. प्रश्न क्रमांक 4था सायक्लोन युद्ध अभ्यास 2026 हा कोणत्या 2 देशादरम्यान आयोजित करण्यात आला? तर 4था सायक्लोन युद्ध अभ्यास 2026 जर आपण पाहिला तर हा भारत आणि इजिप्त या 2 देशादरम्यान बघा आयोजित करण्यात आलेला आहे. नाव काय आहे? सायक्लोन एक्सरसाइज. आवृत्ती किती होती? 4थी आवृत्ती होती, हे लक्षात ठेवायचं आहे. कालावधी 7 एप्रिल ते 9 एप्रिल या दरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे. सुरुवात झालं आपण पाहिली तर 2023 मध्ये याची सुरुवात झालेली आहे. किंवा 2023 मध्ये याची सुरुवात झालेली आहे. दरवर्षी याचं आयोजन केलं जातं. दोन्ही देशांमध्ये आलटून पालटून सराव हा होतो. उद्देश काय आहे तर भारत आणि इजिप्त यांच्या स्पेशल फोर्सेसमधील समन्वय, परस्पर सहकार्य आणि संयुक्त ऑपरेशन क्षमता वाढवणे हा यामागचा उद्देश आहे. यावर्षीचं जर आयोजन आपण पाहिलं तर त्याचं आयोजन हे इजिप्त या देशात करण्यात आलेलं. कुठे? इजिप्त या देशामध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे. अंशास या ठिकाणी. कुठे? अंशास या ठिकाणी. प्रश्न 5वा आहे. वर्ल्ड पॅरा आर्चरी सिरीज 2026 मध्ये भारताने कोणते स्थान पटकावलेले आहे? तर वर्ल्ड पॅरा आर्चरी सिरीज बँकॉक या ठिकाणी बघा भारताने जर आपण पाहिलं पदक तालिकेमध्ये पहिलं स्थान पटकावलेलं आहे. किती पदक जिंकलेले आहेत भारताने? तर 13 पदक जिंकलेले आहेत. त्यामध्ये बघा 7 सुवर्ण पदक आहेत. त्यानंतर 3 रौप्य पदक प्राप्त आहेत आणि 3 कांस्य पदक प्राप्त आहेत. अशी 13 पदके ही आपल्या भारताने जिंकली असून भारताने या ठिकाणी पदक तालिकेमध्ये पहिलं स्थान हे पटकावलेलं आहे. 6वा प्रश्न आहे. पंतप्रधान मुद्रा योजनेला 8 एप्रिल 2026ला किती वर्ष पूर्ण झालेले आहेत? तर पर्याय ड 11 वर्ष पूर्ण झालेले आहेत पंतप्रधान मुद्रा योजनेला. केव्हा? तर 8 एप्रिल 2026ला. सुरुवात केव्हा झाली होती पंतप्रधान मुद्रा योजनेला? तर 2015 साली सुरुवात झाली होती आणि 2026 मध्ये आता 11 वर्ष पूर्ण झालेले आहेत. 7वा प्रश्न आहे. करसाती ही AI पॉवर्ड वेबसाईट कोणत्या विभागाने सुरू केलेली आहे? तर आयकर विभाग. पर्याय क आयकर विभागाने सुरू केलेला आहे करसाती ही AI पॉवर्ड वेबसाईट. 8वा प्रश्न आहे. येस बँकेचे MD आणि CEO म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे? तर पर्याय ड विनय मुरलीधर टोनसे. विनय मुरलीधर टोनसे यांनी बघा येस बँकेचे MD आणि CEO म्हणून पदभार हा स्वीकारलेला आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 8 जालवणीचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत. राहिला प्रश्न शेवटचा, ज्याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न असा आहे. देशातील दुसरे सर्वात मोठे मेट्रो नेटवर्क कोणते ठरलेले आहे? ज्याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. हे झाले महत्त्वाचे आजचे प्रश्न, जे आपण या ठिकाणी आता पुन्हा एकदा रिव्हिजन म्हणून कव्हर करून घेणार आहोत. प्रश्न पहिला. भारताची पहिली चालक रहित पॉड टॅक्सी प्रणाली कोठे सुरू झालेली आहे? तर पर्याय ड मुंबई या ठिकाणी सुरू झालेले आहे.
दुसरा प्रश्न आहे, भारतीय लष्कराने ऑपरेशन हिमसेतू कोणत्या ठिकाणी राबवले? तर सिक्कीम या ठिकाणी राबवलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, आशाताई भोसले यांचे निधन झाले असून त्यांना कोणता पुरस्कार मिळालेला नाही? तर लता मंगेशकर पुरस्कार 2021 हा त्यांना मिळालेला नाही. पुढचा प्रश्न आहे, चौथा सायक्लोन युद्ध अभ्यास 2026 कोणत्या दोन देशांदरम्यान आयोजित करण्यात आला? तर भारत आणि इजिप्त या दोन देशांदरम्यान आयोजित करण्यात आला, ज्याची आवृत्ती 4थी होती. आयोजन इजिप्त या देशामध्ये करण्यात आलेलं आहे. वर्ल्ड पॅरा आर्चरी सिरीज 2026 बँकॉकमध्ये भारताने कोणते स्थान पटकावले? तर भारताने पहिले स्थान पटकावलेले आहे. एकूण 13 पदके जिंकलेले आहेत. 7 सुवर्ण पदक आहेत, 3 रौप्य पदक आहेत आणि 3 कांस्य पदक आहेत. अशी 13 पदके भारताने जिंकलेली आहेत. पंतप्रधान मुद्रा योजनेला 8 एप्रिल 2026ला बघा किती वर्ष पूर्ण झालेले आहेत? तर 11 वर्ष पूर्ण झालेले. 2015 साली सुरुवात झाली होती. 7वा प्रश्न आहे, करसाती ही AI पॉवर्ड वेबसाईट कोणत्या विभागाने सुरू केली आहे? तर आयकर विभागाने सुरू केलेले आहे करसाती ही पॉवर्ड वेबसाईट. 8वा प्रश्न आहे, येस बँकेचे MD आणि CEO म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे? तर विनय मुरलीधर टोनसे यांनी येस बँकेचे MD आणि CEO म्हणून पदभार हा स्वीकारलेला आहे. शेवटचा प्रश्न, ज्याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न असा आहे, देशातील दुसरे सर्वात मोठे मेट्रो नेटवर्क कोणते ठरलेले आहे? मित्रांनो, हे झाले महत्त्वाचे चालवणीचे प्रश्न जे आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगायचा. व्हिडिओ आवडल्यास मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.